हरे कृष्णा. श्री उपदेशामृत हा ग्रंथ श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिला आहे. तर त्यावरचं प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य आपण वाचत आहोत. तर 3रा श्लोक आपण गेल्या वेळी सुरू केला होता आणि त्याची पहिली 6 पानं वाचली होती. 3रा श्लोक माझा 30व्या पानावर सुरू झाला होता आणि 35व्या पानापर्यंत मी वाचलं होतं. तर एकदा श्लोक म्हणून घेऊया आणि मग पुढे वाचायला सुरुवात करूया. हे प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य. तर श्लोक आहे, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्यागात सतो वृत्ते षड्भिर्भक्ती प्रसिद्ध्यती. आता मी 35व्या पानावरचा खालचा पॅरेग्राफ वाचते आहे. श्रील प्रभुपादांचं तात्पर्य वाचते आहे. भक्तियुक्त कर्म धैर्याने केले पाहिजे. ह्यामध्ये जसं आपण बघितलं श्लोकात, उत्साहात निश्चयात धैर्यात, तर धैर्याबद्दल प्रभुपाद सांगतात. जे भक्तीमधलं आपलं जे कार्य आहे, कर्म आहे, ते आपण धैर्याने केलं पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याने अधीर होऊ नये. त्यांनी धैर्य दाखवलं पाहिजे आणि अधीरता दाखवू नये. वास्तविकपणे आता श्रील प्रभुपाद स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगतायत. वास्तविकपणे या कृष्ण भावनामृताचा प्रारंभ म्हणजे ही जी कृष्ण भावनामृत संघ आहे, त्याचा जो प्रचार जो प्रभुपाद म्हणतायत त्याच्याबद्दल सगळी माहिती देत आहेत. तर कृष्ण भावनामृताचा प्रारंभ एकट्यानेच करण्यात आला. एकटेच आधी प्रभुपाद यामध्ये कार्य करत होते आणि प्रारंभी काहीच प्रतिसादही मिळाला नाही. परंतु धैर्याने आम्ही आमची भक्तिमय सेवा चालू ठेवली. यामध्ये आपण थोडंसं प्रभुपादांच्या जीवनाविषयी बघूया की कसं धैर्य प्रभुपादांनी जीवनामध्ये ठेवलं आहे. ते उत्साहात निश्चयात धैर्यात, हे तिन्ही आपल्याला गुण प्रभुपादांचे यामध्ये दिसत आहेत. तर श्रील प्रभुपादांचा जन्म 1896 साली झाला आणि 1922 साली ते आपल्या गुरुदेव श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना प्रथम भेटले. म्हणजे वयाची 26 वर्षाचे होते श्रील प्रभुपाद तेव्हा त्यांना गुरुदेव भेटले 1922 साली. आणि श्रील प्रभुपादांची दीक्षा 1933 साली झाली. तेव्हा प्रभुपाद 37 वर्षाचे होते. आणि प्रभुपाद विदेशात गेले, अमेरिकेला गेले. ते वर्ष होतं 1965 साली, म्हणजे वयाच्या 69व्या वर्षी. तर त्यांनी दीक्षा झाली 1933 ते 1965 या 32 वर्षामध्ये, या 32 वर्षाच्या काळामध्ये स्वतः प्रभुपाद तर म्हणजे भक्ती तर स्वतः करतच होते. भक्तिमय हे जे वैदिक साहित्य आहे त्याचं वाचन करतच होते. गुरूंचं मार्गदर्शन त्यांना मिळालंच होतं आणि ते भक्तीचा प्रचार भारतात खूप करत होते. ते भारतामध्ये अनेकांना भेटत होते. त्यांनी बॅक टू गॉड हेड, म्हणजेच हे जे आपण जाऊ देवाची गावा वाचतो ना आता मराठीमध्ये, तर ते इंग्रजीमधलं जे बॅक टू गॉड हेड ही पत्रिका काढली होती, त्याचं छापणं चाललं होतं. स्वतःच ते सगळ्यांना वितरित करत होते. असे अतोनात प्रभुपाद कष्ट घेत होते. पण 1933 ते 1965 या 32 वर्षाच्या काळामध्ये प्रभुपाद भारतामध्ये प्रचार करण्याचा इतका प्रयत्न करत होते, तरी केवळ फक्त एक शिष्य त्यांना मिळू शकला इथे. आणि मग शेवटी प्रभुपादांनी 1965 साली ते विदेशात प्रचारासाठी गेले. जसं त्यांच्या गुरूंची आज्ञा होती त्यामुळे ते विदेशात प्रचाराला गेलेत. तर 69 वर्षाचे प्रभुपाद होते तेव्हा विदेशात अमेरिकेला गेले आणि तिथे 1 वर्षभर त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. आणि 1 वर्षानंतर 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन याची स्थापना केली या संघाची. आणि पुढे प्रभुपादांनी 1977 पर्यंत, म्हणजे 1965 ते 1977 प्रभुपाद पुढची 12 वर्ष, म्हणजे ही एकूण 12 वर्ष पूर्ण जगभर सतत प्रचार कार्यामध्ये फिरत होते.
14 वेळा अख्ख्या पृथ्वीला त्यांनी भ्रमण केलं आणि विविध विविध देशांमध्ये, विविध राज्यांमध्ये, प्रांतांमध्ये प्रभुपादाने प्रचार केला. आणि जेव्हा 1977 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रभुपादांनी हे इकडचं कार्य संपवलं या भूलोकीचं आणि ते परत भगवंतांच्या धामात निघून गेले, त्यावेळी प्रभुपादांनी काय कार्य केलं होतं? 108 मंदिरं त्यांनी पूर्ण जगभर बांधली होती भगवान श्रीकृष्णांची. आणखीन हजारो शिष्य बनवले होते आणि खूप साऱ्या फार्म कम्युनिटीज म्हणजे कृषक समाज असतात, जे कृषी समाज, ज्यामध्ये अनेक भक्त एकत्र येतात. अशी छोटंसं मंदिर असतं, त्याच्याजवळ शेतीसाठी जमीन असते, त्यामध्ये ते सगळं धान्य, भाजीपाला, फुलं सगळं स्वतःच पिकवतात. तिकडेच अनेक कुटुंब राहतात, त्यामुळे तिकडे मुलांसाठी गुरुकुल शाळा असते. आणि अशा रीतीने ती कम्युनिटी, अशा अनेक कम्युनिटी प्रभुपादांनी निर्माण केल्या होत्या. अनेक गोशाला, अशी अनेक सारी कार्य केली. पण त्यासाठी प्रभुपादांनी अथक प्रयत्न केले. 32 वर्ष ते कंटिन्यू भारतात प्रयत्न करत होते आणि मग विदेशात पुढचे 12 वर्ष त्यांनी कार्य केलं. म्हणजे इतके वर्ष त्यांनी कष्ट केले, तेव्हा हे सगळे परिणाम, जे छान फळं त्यांना दिसली. त्यामुळे धैर्यवान कसं राहावं आणि अधीर होऊ नये ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद आहेत. आणि सगळी कार्य उत्साहाने करत राहिले. रात्री जागून त्यांनी सगळ्या या ग्रंथांचं लेखन केलं आहे, भाषांतर केलं आहे. संस्कृतमध्ये सगळे वैदिक साहित्य होतं, ते त्यांनी इंग्रजी भाषेत अख्ख्या जगभर सगळ्यांना कळावं म्हणून भाषांतरित केलं आहे. आणि उत्साहात झालं, निश्चय होता त्यांना, विश्वास होता पूर्ण, की माझ्या गुरूंनी ही आज्ञा केली आहे की पूर्ण जगभर तू वैदिक शास्त्र जे आहेत ते इंग्रजी भाषेत लिही आणि त्याचा प्रचार कर. ह्या गुरुदेवांच्या आज्ञेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी ते आयुष्यभर त्यांनी खूप भक्तीचा प्रचार केला आणि एवढं सगळं यश मिळवलं. म्हणून प्रभुपाद म्हणतात की धैर्याने आम्ही आमची भक्तिमय सेवा चालूच ठेवली. लोकांना हळूहळू या आंदोलनाचे महत्त्व समजू लागले. आणि आता म्हणजे हे 75 साली प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. तर आता परिस्थिती आहे, प्रभुपाद म्हणतात की सगळे लोक उत्सुकतेने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. विदेशांमध्ये प्रभुपाद खूप प्रचार करत होते, त्यावेळेचं लिहितात. भक्तिमय सेवा करताना मनुष्याने अधीर होऊ नये, तर गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेवर अवलंबून राहावे. आध्यात्मिक गुरूंकडून उपदेश ग्रहण करावा आणि त्याने म्हणजे त्या शिष्याने त्या सगळे जे हे असतात उपदेश असतात त्याचं धैर्याने पालन करावं. धीरतेने सगळे उपदेश आपल्या जीवनात उतरवावेत. यशस्वी कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी धैर्य आणि विश्वास या दोहोंची नितांत आवश्यकता आहे. विश्वास म्हणजे निश्चय पण होतो. तर यशस्वी जेव्हा कृष्ण भावनाभावित कर्म करायचं आहे, आता जसं श्रील प्रभुपादांनी एवढं सगळं केलं, यश मिळालं त्यांना, पण त्यासाठी त्यांना काय करावं लागलं? इथे दिलेलं आहे धैर्य आणि विश्वास. ह्या दोन्ही गोष्टींची अतिशय आवश्यकता आहे. ह्यासाठी प्रभुपाद एक सुंदर उदाहरण देत आहेत. एखाद्या नवविवाहित वधूला स्वाभाविकपणेच आपल्या पतीपासून संततीची अपेक्षा असते, परंतु ती वधू जी आहे ती विवाहानंतर लगेच संतान होण्याची अपेक्षा करू शकत नाही. अर्थात विवाहानंतर लगेच ती अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकते, पण त्यासाठी तिने पतीला शरण गेले पाहिजे आणि तिला विश्वास असला पाहिजे की आपल्या ठाई गर्भधारणा होऊन यथासमयी अर्भकाचा जन्म होईल. असा तिने काय विश्वास ठेवला पाहिजे, धीर धरला पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्ये शरणागत होणे म्हणजे निश्चयी असणे होय. उत्साहात, निश्चयात, धैर्यात मधलं निश्चय म्हणजे
भक्तिमय सेवेमध्ये शरणागत होणं. भक्त जाणतो अवश्य रक्षिबे कृष्ण. श्रीकृष्ण निश्चितच माझे रक्षण करतील आणि भक्ती मार्गामध्ये यशस्वी होण्याकरिता मला सहाय्य करतील. यालाच निश्चय असे म्हणतात. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे मनुष्याने आळशी असू नये, निष्क्रिय होऊन नुसतं बसून राहू नये. त्याने नियामक तत्वांच्या पालनाविषयी अत्यंत उत्साही असले पाहिजेत. तर तत्तत् कर्म प्रवर्तनाबद्दल प्रभुपाद म्हणतात आता तत्तत् कर्म प्रवर्तन. मनुष्याने भक्तिमय सेवेतील नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याची भक्तिमय सेवाच नष्ट होऊ शकते. दुर्लक्ष जर केलं त्यांनी नियम पालनामध्ये तर मनुष्याची भक्तिमय सेवा नष्ट होऊ शकते. या कृष्ण भावनामृत आंदोलनात 4 मूळ निषेध आहेत. म्हणजे ह्या गोष्टी करू नयेत असं सांगितलेलं आहे. अवैध मैथून, याला व्यभिचार पण म्हणतात, मांसाहार, जुगार आणि मादक द्रव्य सेवन, ह्या 4 गोष्टी मनुष्याने करू नयेत असं सांगितलेलं आहे. जर या गोष्टी केल्या तर भक्तिमय सेवा नष्ट होईल. तर आपण ह्या थोड्याशा समजून घेऊया की धर्म जो असतो, धर्म हा 4 खांबांवर उभा आहे असं म्हटलं जातं. जसं आपल्याकडे एखादं टेबल आहे तर त्याला कसे 4 खांब असतात, चार पाय असतात, तसा धर्म हा 4 पायांवर उभा आहे. तर त्यासाठी एक इंग्रजीत म्हटलं जातं, त्याचे पाय जे आहेत ते आहेत एक तर मर्सी, ऑस्टॅरिटी, क्लीनलीनेस आणि ट्रुथफुलनेस. MACT, त्याचं आपण म्हणू शकतो मॅक्ट. MACT याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की धर्म 4 पायांवर उभा आहे. M म्हणजे मर्सी, मर्सी म्हणजे दया. आपल्या जीवनामध्ये धर्माचा हा दया हा खांब मजबूत राहायचा असेल तर आपण मांसाहार करू नये. कारण जेव्हा मांसाहार केला जातो तेव्हा मनुष्यातील दयाभाव नष्ट होतो. म्हणून मर्सी म्हणजे दयाभाव टिकण्यासाठी आपण मांसाहार करू नये. मॅक्ट मधला M झाला. ए म्हणजे ऑस्टॅरिटी, ऑस्टॅरिटी म्हणजे तपस्या. आपल्या जीवनामध्ये धर्माचा तपस्या हा खांब, हा पाय मजबूत राहण्यासाठी आपण नशा करू नये. कारण नशा जी असते, नशा केलेला माणूस सरळ चालू पण शकत नाही, तर तो तपस्या कशी करणार, ताठ कसा बसणार. त्यामुळे असं म्हटलं जातं की धर्माचा तपस्या नावाचा खांब आपल्या जीवनात मजबूत राहण्यासाठी आपण नशा करू नये. मॅक्ट मधलं MA झालं. आता C फॉर क्लीनलीनेस. क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनामध्ये धर्माचा स्वच्छता हा खांब मजबूत राहण्यासाठी आपण व्यभिचार करू नये. कारण जेव्हा मनुष्य व्यभिचार करतो तेव्हा तो अंतर्बाह्य त्याचं अस्वच्छ होतो तो. कारण त्याच्या मनामध्ये घाणेरडे विचार असतात आणि त्याच्या शरीराने तो वाईट कृती करतो. तर अशा तऱ्हेने धर्माचा हा क्लीनलीनेस म्हणजे शुद्धता, हा शौच हा खांब आपल्या जीवनामध्ये मजबूत राहण्यासाठी आपण व्यभिचार करू नये. MACT, मॅक्ट मधला T आला शेवटचा. T म्हणजे ट्रुथफुलनेस म्हणजे सत्यता. आपल्या जीवनामध्ये धर्माचा सत्यता हा खांब मजबूत राहण्यासाठी आपण जुगार खेळू नये. कारण जुगार जेव्हा खेळला जातो, जुगार सट्टा, यावेळी कसं असतं, ह्यामध्ये माणूस खोटं बोलतो आणि तो खरं बोलत नाही. तर हे जे आहे ट्रुथफुलनेस म्हणजे सत्यता, तर सत्यता कायम ठेवायची असेल आपल्या जीवनामध्ये तर जुगार खेळू नये असं म्हटलं जातं. MACT, मॅक्ट, मर्सी, ऑस्टॅरिटी, क्लीनलीनेस, ट्रुथफुलनेस, दया, तपस्या, स्वच्छता आणि सत्यता, अशा या 4 गोष्टी आपण अशा रीतीने लक्षात ठेवू शकतो. तर हे जे 4 गोष्टी इथे सांगितल्या आहेत, या गोष्टींचा निषेध आहे. अवैध मैथून, मांसाहार, जुगार आणि मादक द्रव्य सेवन. भक्ताने या नियमांचे पालन करण्याविषयी अत्यंत उत्साही असले पाहिजे. यांपैकी कोणत्याही नियम पालनाविषयी तो शिथिल झाला तर त्याची प्रगती खचितच खंडित होते.
हे 4 नियम पालनामध्ये त्यांनी काही गडबड केली तर त्याची भक्ती खंडित होते असं म्हटलं आहे. म्हणून श्रील रूप गोस्वामी म्हणतात की तत्तत् कर्म प्रवर्तनात मनुष्याने वैधी भक्तीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि या 4 निषेधाव्यतिरिक्त निषेधाला यम म्हटलं जातं. सकारात्मक नियमही आहेत. सकारात्मक नियम म्हणजे काय काय करावं भक्तीमध्ये, हे 4 गोष्टी करू नये सांगितले, पण काय काय करावं. जपमाळेवर प्रतिदिन 16 माळा जप करावा, भगवंतांची सेवा करावी, भक्तांची सेवा करावी, एकादशी व्रताचं पालन करावं, रोज भागवतमचं श्रवण करावं, वरिष्ठांच्या आज्ञांचं पालन करावं. अशा अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या आपण भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी पालन करतो. या नियामक तत्वांचे पालन उत्साहाने आणि श्रद्धेने केले पाहिजे. यालाच तत्तत् कर्म प्रवर्तनात अर्थात भक्तिमय सेवेमधील विविध सेवा असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त भक्तिमय सेवेमध्ये सफल होण्याकरिता मनुष्याने अनावश्यक संगतीचा त्याग केला पाहिजे. तर श्लोकामध्ये जे संग त्यागात आहे त्याबद्दल इथे प्रभुपाद सांगतात. जी अनावश्यक संगती आहे त्याचा त्याग केला पाहिजे. या अनावश्यक संगतीमध्ये कर्मी, ज्ञानी, योगी आणि इतर अभक्तांचा समावेश होतो. श्री चैतन्य महाप्रभूंच्या एका गृहस्थ भक्ताने चैतन्य महाप्रभूंना जेव्हा वैष्णव धर्मांच्या तत्वांविषयी तसेच वैष्णव शिष्टाचारांसंबंधी विचारले तेव्हा चैतन्य महाप्रभू तात्काळ उत्तरले की असत्संग त्याग येई वैष्णव आचार. भौतिकवादी लोकांच्या किंवा अभक्तांच्या संगतीचा त्याग करणे हेच वैष्णवाचे विशिष्ट लक्षण आहे. त्यामुळे मनुष्याने असे जे अभक्त आहेत त्यांचा संग करू नये. असत्संग म्हणतात. सत म्हणजे चांगला संग, लावला त्याला तर वाईट संघ आहे तो वाईट संघाचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजेच अभक्तांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. तर अभक्त ते कर्मी, ज्ञानी, योगी असे दिलेले आहेत. तर कर्मी आहे त्याची अपेक्षा काय आहे की खूप सारं त्याला उपभोग घ्यायचे आहेत, त्याला स्वर्गात जायचं आहे आणि आनंद उपभोग घ्यायचा आहे. जो ज्ञानी आहे त्याला ब्रह्मज्योतीत विलीन व्हायची इच्छा आहे. जो योगी आहे तो ध्यानाला बसतो पण त्यामध्ये प्राप्त झालेल्या सिद्धी आणि त्याचं प्रदर्शन ह्याची त्याला कामना आहे. तर असे जे आणि दुसरं लिहिलंय इतर अभक्त, ज्या लोकांना भक्तीमध्ये काही रस नाही, त्यांना फक्त आपली इंद्रिय तृप्ती तेच छान वाटतंय, तेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. तर असे जे लोक आहेत त्यांचा संग आपण घेऊ नये. जर आपल्याला भक्तीत प्रगती करायची असेल तर आपण अशांचा संग घेऊ नये. म्हणून म्हटलंय संग त्यागात. इथे पुढे दिलाय चैतन्य महाप्रभूंबद्दल आपण वाचलं, असत्संग त्याग येई वैष्णवाचार. म्हणून श्रील नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की एका भजनामध्ये लिहितात ते, तांदेर चरण सेवी भक्त सने वास. मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीत राहिले पाहिजे. आणि पूर्व आचार्यांनी तथा षड गोस्वामींनी घालून दिलेल्या नियामक तत्वांचे पालन केले पाहिजे. जो भक्त आहे त्याने म्हणजे त्याला जर भक्तीत पुढे जायचं असेल तर त्याने शुद्ध भक्तांची संगत घ्यावी. आणि हे जे आचार्य आहेत पूर्व आचार्य म्हणजे 6 गोस्वामी, त्यांची आपण नावं वाचूया. श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री जीव गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी तथा रघुनाथ भट्ट गोस्वामी. यांनी जे या गोस्वामींनी जे घालून दिलेले नियम आहेत, नियामक तत्व आहेत, त्याचं मनुष्याने पालन केलं पाहिजे. तेव्हाच तो भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. जर मनुष्य भक्तांच्या संगतीत राहत असेल तर अभक्तांच्या संगतीची फारच कमी शक्यता राहील. जास्तीत जास्त वेळ जर मनुष्याने भक्तांच्या संगतीत राहिला तो
तर कमी वेळ त्याला अभक्तांच्या संगतीत जायला लागेल. त्यामुळे म्हटलंय की भक्तांनी जर आपल्याला स्वतः चांगली भक्ती करायची असेल तर जास्तीत जास्त भक्तांच्या संघात राहावे. भक्तांच्या संघामध्ये राहून आध्यात्मिक जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करण्यासाठी सर्व लोकांना आमंत्रित करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जगभरामध्ये अनेक केंद्रे स्थापित करीत आहेत. प्रभुपाद म्हणतात की असा भक्तांचा संघ देऊन सगळ्यांचा जन्म सफल करण्यासाठी आम्ही हे जे आमचं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आहे त्यातर्फे अनेक केंद्र उभारत आहोत, सगळीकडे स्थापन करीत आहोत जगभरामध्ये, जेणेकरून लोक येतील, भक्तांचा संघ घेतील, हे भक्तीत कसं काय करावं, काय करू नये असं हे सगळं भक्तांकडून मार्गदर्शन घेतील, भक्तांचा संघ प्राप्त करतील. भक्तिमय सेवा म्हणजे दिव्य कर्म होय. दिव्य स्तरावर प्राकृतिक गुणांचे प्रदूषण नसते. तर भक्तिमय सेवा करणं, भक्ती करणं म्हणजेच भक्तिमय सेवा करणं हे साधं कर्म नाहीये, हे दिव्य कर्म आहे, आध्यात्मिक कर्म आहे. दिव्य स्तरावर प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्यांचं प्रदूषण नसतं. हा जो स्तर आहे, जो दिव्य स्तर, याला विशुद्ध सत्व अर्थात रज आणि तम गुणांपासून मुक्त असणारा सत्व गुण असे म्हटले जाते. या कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये प्रत्येकाने पहाटे 4 वाजता उठून मंगलारतीत सहभागी व्हावे. नंतर श्रीमद भागवताचे अध्ययन करावे, कीर्तन करावे असे आम्ही आवश्यक समजतो. अशा रीतीने आम्ही दिवसातील 24 तास निरंतर भक्तिपूर्ण सेवा करीत असतो. याला सतोवृत्ती किंवा ज्यांनी निपुणतेने प्रत्यक्षण कृष्ण भावनाभावित कार्यांमध्ये व्यतीत केला आहे त्या पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे असे म्हणतात. भक्तीमध्ये प्रभुपाद म्हणतात की ही भक्तिमय कार्य आहे ती मनुष्य 24 तास करू शकतो, जसं आम्ही करतोय असं प्रभुपादांनी सांगितलं. मंदिरात ब्रह्मचारी असे पूर्ण वेळ विविध सेवा करत असतात. तर अशी जी सेवा असते ही सेवा करणं हे कुठून शिकायचं आपण, हे कुठून आहे तर पूर्ववर्ती जे आचार्य होऊन गेलेले आहेत त्यांनी हेच आचरण केलंय आणि तेच आचरण आपण करावं, याला सतोवृत्ती म्हणतात. तर आता 24 तास सेवा करणं म्हणजे आता हे जे भक्त आहेत ते सकाळी त्यांना पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम असतो, मंदिरातलं म्हणते, मंगल आरती असते, त्यानंतर जप असतो, त्यानंतर भागवतम असतं आणि अशा रीतीने काय मग प्रसाद घेऊन थोडासा स्वतःचा अभ्यास करून भक्त विविध कार्य करतात. आलेले जे काय म्हणतात पाहुणे मंडळी आहेत त्यांना अटेंड करणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्या काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर देणं, बुक डिस्ट्रीब्युशन पुस्तक वितरण करणं, प्रचार कार्याला जाणं, परत संध्याकाळी श्रीमद भगवद्गीतेचं प्रवचन असतं मंदिरात, शयन दर्शन कीर्तन असतं. अशा रीतीने विविध कार्यांमध्ये हे भक्त मग्न असतात. एक गृहस्थ आहे तोही अशा रीतीने सकाळी लवकर उठून आपल्या घरातला जो देवहार आहे त्यातल्या भगवंतांची सेवा करून, जप करून, भगवंतांसाठी सुरेख कुकिंग करून, भगवंतांना भोग लावून आपल्या घरची सगळी कार्य करू शकतात. नंतर म्हणजे घरच्यांना जेव्हा जमेल तेव्हा सकाळी एकत्रित येऊन ते थोडंसं कीर्तन करू शकतात, एकत्र बसून जप करू शकतात. मग प्रत्येक जण आपापल्या कामाला जातं, मुलं शाळेत जातात. मग संध्याकाळी सुद्धा भगवंतांचं कीर्तन करून घरातले सगळे जण एकत्र बसून काहीतरी वाचन करू शकतात. अशा रीतीने दिवसभरचं अगदी बिझी आयुष्य असलं तरी आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळे नियम आणि भक्ती कार्य करू शकतो. रात्री जेव्हा भक्त थकून झोपतो तर ती झोपही घेतो, त्याच्या मागे ध्येय काय की उद्या सकाळी उठून मी चांगला जप करेन, भगवंतांची आणखीन सेवा करेन. अशा रीतीने हे जे भक्त आहेत ते 24 तास निरंतर भक्तिपूर्ण सेवा करीत असतात.
श्रील रूप गोस्वामींनी सांगितलेल्या उत्साही असणे, निश्चयी असणे, धैर्य, असत्संग त्याग, नियामक तत्वांचे पालन आणि भक्तांच्या संगतीत राहणे या उपदेशांचे पालन जर मनुष्याने काटेकोरपणे केले तर त्या मनुष्याची निश्चितच भक्तिमय सेवेमध्ये प्रगती होते. हे सगळं सांगितलंय जे 3ऱ्या श्लोकामध्ये, ते सगळ्याचं नीट पालन केलं, असं असं वागा आणि काटेकोरपणे पालन केलं जे सांगितलंय रूप गोस्वामींनी त्याप्रमाणे, तर त्याचं निश्चित भक्तिमय सेवेमध्ये प्रगती होईल असं म्हणतायत. आता या संदर्भात श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. हा जो उपदेशामृत श्री ग्रंथ श्रील रूप गोस्वामींनी लिहिला आहे त्यावर प्रभुपादांचे गुरु श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनीही टीका लिहिलेली आहे, म्हणजेच तात्पर्य लिहिलेलं आहे. ते म्हणतात, दार्शनिक कल्पनांद्वारे ज्ञानाचे अनुशीलन करणे, सकाम कर्मांद्वारे भौतिक संपत्तीचा संचय करणे आणि योग सिद्धीची वा भौतिक पूर्णत्वाची कामना करणे या सर्व गोष्टी भक्तिमय सेवेच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहेत. आपण एक एक जाणून घेऊया. दार्शनिक कल्पनांद्वारे ज्ञानाचे अनुशीलन करणे हे ज्ञानी लोक करतात, जे ज्ञानी आहेत. दार्शनिक म्हणजे चिंतक, तत्वज्ञ, जे तर्क वितर्क करत असतात. ह्या ज्ञानींचं ध्येय काय असतं? त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असतं. दुसरे आहेत कर्मी. सकाम कर्माद्वारे त्यांना भौतिक संपत्तीचा संचय करायचा असतो, म्हणजे त्यांना अपेक्षा आहे, मला हे हवं, मला ते हवं, असे त्यांना भोग भोगायची इच्छा आहे. आणि तिसरे आहेत योगी. त्यांना योग सिद्धी, योग ध्यान करून त्यांना सिद्धी प्राप्त करून घ्यायची असते आणि ती सिद्धी जी प्राप्त झाली आहे ती समाजात सगळ्यांना दाखवून त्यांना टाळ्या मिळवायच्या असतात. पूजा, लाभ, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हवी असते. तर अशी जी कामना करणारे, सगळ्यांमध्ये कामना आहे, सगळ्यांमध्ये आपल्या आपल्या इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. तर असे जे कामी लोक आहेत, कामना करणारे आहेत, यांचा इथे सांगितलंय. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की हे जे कामना करण्याचे जी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी, कामना या भक्तिमय सेवेच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहेत. कारण भक्तिमय सेवेमध्ये सांगितलं जातं, आपल्याला यामध्ये शिकवलं जातं, आपण सगळे जीव आहोत, ते आपण जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण भगवंतांचे नित्य शाश्वत दास आहोत. आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. आपण आपले इंद्रिय तृप्ती करायची नाही. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. या सगळ्या भक्तीमध्ये आपण सिद्धांत तत्व शिकतो. तर त्यामुळे ही जी भोगी वृत्ती आहे ती राहतच नाही. कारण भक्तीमध्ये आपण भगवंतांचे दास आहोत हे जाणल्यामुळे आपण सर्व कार्य भगवंतांच्या आनंदासाठी करतो. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा तिथेच प्रश्नच येत नाही. पण हे तिन्ही लोक जे सांगितले, जे कर्मी आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत, त्यांना काहीतरी कामना आहे, इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. तर तशा ज्या कामना आहेत त्या भक्तिमय सेवेच्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहेत. मनुष्याने अशा अशाश्वत क्रियांविषयी, ह्या सगळ्या ज्या कामना आहेत ह्यांच्या, कर्मी, ज्ञानी आणि योगी यांच्या सगळ्या कार्य आहेत ते कशी आहेत? त्यांच्या क्रिया अशाश्वत आहेत, त्या कायम राहणाऱ्या नाही आहेत. त्याचे जे परिणाम आहेत ते काही कायम राहणारे नाहीत. कर्मींनी काही कार्य केलं, त्यांनी पुण्य संचय केला तरी तो काही काळाने संपून जाणार आहे. अशा रीतीने प्रत्येकाचं कार्य आहे ते अशाश्वत आहे. त्यामुळे मनुष्याने या क्रियांविषयी पूर्णपणे उदासीन झालं पाहिजे. त्याकडे मनुष्याने जर भक्तीत प्रगती करायची असेल तर हे ज्ञानी लोक, कर्मी लोक, योगी लोक हे जे काही कार्य करतात त्यामध्ये रस घेऊ नये, त्या बाबतीत अगदी उदासीन राहावं. आणि त्याऐवजी काय करावं? त्याऐवजी आपले लक्ष भक्तिमय सेवेच्या नियामक तत्वांवर केंद्रित केले पाहिजे. जर भक्तिमय सेवेची जे नियामक तत्व तंतोतंत पालन केले काटेकोरपणे, तर मनुष्य भक्तीमध्ये सहज प्रगती करू शकतो.
भगवद्गीतेनुसार 2.69 हा श्लोक देत आहेत प्रभुपाद इथे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. आता इथे आत्मसंयमी मनुष्य म्हणजे आपण भक्त धरूया. तर भक्त पहाटे लवकर उठतात, 4 वाजता उठून स्नान करून मंगल आरती करून भगवंतांचं नामस्मरण करायला लागतात. मात्र त्यावेळी बाकीचे सगळे जीव असतात ते शांतपणे ढाराढोर झोपलेले असतात. आणि जेव्हा हे बाकीचे जीव आहेत ते काय रात्री अतिशय खूप काळ रात्री जागत राहतात, त्यावेळी म्हणजे त्यांची जागृतीची वेळ असते, तेव्हा हे जे भक्त आहेत ते लवकर झोपतात, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न व्हायचं असतं. पुढे भगवत भक्तीमध्ये संलग्न होणे, जोडले जाणे म्हणजे जीवाचे सर्वस्व आहे. जो जीव आहे तो कृष्णदास आहे, त्यामुळे भगवत भक्तीद्वारे तो भगवंतांशी पुन्हा जोडला जातो. भगवंतांशी जे विसरलेलं नातं आहे ते पुन्हा जोडायचं असेल जीवाला तर फक्त भगवत भक्तीनेच ते जोडलं जातं, म्हणून त्याच्या जीवाचं ते सर्वस्व आहे. मानवी जीवनाचे हे अभिष्ट ध्येय, अभिष्ट म्हणजे अपेक्षित, डिझायर्ड गोल, अभिष्ट ध्येय, इच्छा हीच आहे मनुष्य जीवनाची, की त्यांनी काय करावं, भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हावं. आणि हेच सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. असा जेव्हा हा जीव आहे तो भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांची भक्ती करून मग्न होतो आणि अशा रीतीने तो हळूहळू भक्तीत प्रगती करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. हे त्याचं सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. मनुष्याने या बाबतीत निश्चयी असले पाहिजे. तसेच भक्तिमय सेवेविना इतर कोणत्याही क्रिया, उदाहरणार्थ मानसिक तर्क, सकाम कर्म किंवा ध्यानधारणा इत्यादी कधीही स्थायी फळ देऊ शकत नाहीत, याचीही त्याला खात्री असली पाहिजे. भक्ती जी आहे ती आपल्याला भगवंतांकडे घेऊन जाणारी आहे, हे आपण लक्षात ठेवावं. मानसिक तर्क करणारे जे ज्ञानी आहेत म्हणजे ज्ञान मार्गाने, सकाम कर्म करणारे कर्मी आहेत म्हणजे कर्मकांड करून, किंवा ध्यानधारणा म्हणजे योगी जो करतो ध्यान, त्या सगळं करूनही आपण भगवंतांकडे काही जाऊ शकणार नाही. स्थायी फळ म्हणजे ह्यानी काही आपल्याला प्रगती आपण जीवनामध्ये करू शकणार नाही. जे भगवत भक्ती करून आपण या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून सुटू शकतो, ते कोणतंच फळ आपल्याला हे मानसिक तर्क, सकाम कर्म आणि ध्यानधारणामुळे मिळणार नाही. आणि भगवंतांची भक्ती करून जो आपल्याला आनंद प्राप्त होतो आहे, तो आनंद दुसरं कोणतंच कार्य केल्याने प्राप्त होणार नाही, ह्याची भक्ताला, मनुष्याला खात्री असली पाहिजे. भक्ती मार्गावर पूर्ण श्रद्धा ठेवल्याने मनुष्य आपल्या अभिष्ट ध्येयाची प्राप्ती करू शकतो. भक्ती मार्गावर जर पूर्ण श्रद्धा ठेवली की नक्की मी हा भक्ती मार्ग करतोय, हे मी करत राहीन आयुष्यभर आणि मला भगवंतांचे भक्ती, प्रेम भक्ती प्राप्त होईल, भगवंत माझ्यावर प्रसन्न होतील, हे त्याला खात्री पाहिजे. कारण की भगवंतांसाठी जोडणं जाणं ही जीवाला काय आहे म्हटलं जातं, जीवासाठी सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. त्यामुळे भक्ती मार्गावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच त्यांनी भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. परंतु इतर मार्गांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केल्याने तो केवळ अशांतच होतो. जर मनुष्य दुसरीकडे खेचला गेला तर तो अशांत होईल. पण भक्ती करत राहिला तर त्याचं जीवनाचं ध्येय आहे भगवत प्राप्ती, हे तो करू शकतो. पण इतर मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला तर तो अशांतच होतो. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत
कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत असं म्हटलं जातं. भुक्ती आहे, ज्याला भोग भोगायची कामना आहे, कोणाला मुक्तीची कामना आहे, कोणाला सिद्धीची कामना आहे, हे सगळे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार करतात, त्यामुळे ते अशांत राहतात. पण कृष्ण भक्त आहे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार करत नाही. तो भगवंतांच्या साठी सर्व कार्य करतो. त्याच्या जीवनाचं ध्येय आहे मला भगवंतांना कसं प्रसन्न करता येईल. त्यामुळे तो स्वतःसाठी निष्काम आहे. तो स्वतःची कोणतीच कामना करत नाही स्वतःसाठी. त्याला फक्त भगवंतांच्या सेवेसाठी कार्य करायचं असतं. त्यामुळे कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत असं म्हटलेलं आहे इकडे. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये म्हटले आहे की मनुष्याला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे की ज्यांनी कठोर तपश्चर्येचे आचरण करून अन्य उद्दिष्टांच्या पूर्तीकरिता भक्तिमय सेवेचा त्याग केला आहे, त्यांनी कितीही खडतर तपश्चर्या केली तरी त्यांचे मन शुद्ध झालेले नसते, कारण त्यांनी दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे त्यांना ज्ञानच नसते. या भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये म्हटलंय की मनुष्याला पूर्ण विश्वास पाहिजे की काही लोक आहेत ती काय कठोर तपश्चर्या करतात, आणि त्यांचं ध्येय काय आहे, आपली वेगवेगळी ध्येय आहेत. भगवंतांना सोडून, भगवंतांना प्राप्त करणे हे सोडून वेगवेगळी अन्य उद्दिष्ट आहेत त्याचे. पण त्या सगळ्या तप करून आणि स्वतःला पाहिजेच्या इच्छापूर्तीसाठी ते भक्तिमय सेवेचा त्याग करतात. तर मग त्यांनी किती पण तपश्चर्या केली तरी त्यांचं मन शुद्ध झालेलं नसतं. का मन शुद्ध होत नाही? कारण त्यांनी भगवंतांची दिव्य प्रेममयी भगवत सेवेचं त्यांना ज्ञान झालेलं नसतं. आपलं मन तेव्हाच शुद्ध होऊ शकतं जेव्हा ते भगवंतांच्या सेवेत लागतं. 7व्या स्कंदातच पुढे म्हटले आहे की मानसिक तर्कवादी आणि सकाम कर्मी यांनी कितीही खडतर तपश्चर्या केली तरी त्यांचे पतन होते. जे मानसिक तर्कवादी आहेत, सकाम कर्मी आहेत, त्यांनी किती पण तपश्चर्या केली तरी त्यांना भगवंतांची भक्ती काही प्राप्त होऊ शकणार नाही. त्यांचं पतनच होणार, कारण त्यांचं ध्येय आहे स्वतःची इंद्रिय तृप्ती. हे असं त्यांचं पतन का होतं? कारण त्यांना भगवंतांच्या चरण कमलांचे ज्ञानच नसते. तथापि भगवत भक्तांचे कधीही पतन होत नाही. भगवद्गीतेमध्ये 9.31 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निश्चित करताना म्हणतात की कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति. हे कौंतेय, माझा भक्त कधीही नष्ट होत नाही, हे निर्भयपणे घोषित कर. भगवान श्रीकृष्ण पुन्हा भगवद्गीतेत 2.40 मध्ये म्हणतात नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात म्हणजे जो भक्ती केली जाते, भक्तिमय सेवा केली जाते, त्या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही. आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. आपण जर या आयुष्यामध्ये भक्ती 10% पूर्ण करू शकलो तर पुढच्या आणि आपण मरून गेलो तरी ती भक्ती आपल्या बरोबर कायम राहते. पुढचा जन्म आपल्याला जेव्हा मिळणार आहे तेव्हा आपण ती भक्ती 10% झालेली आहे पूर्ण आणि 11व्या टक्क्यापासून पुढे सुरू करू शकतो. भक्तिमय सेवा ही इतकी विशुद्ध आणि परिपूर्ण आहे की तिचा एकदा प्रारंभ झाला की मनुष्य बलपूर्वक अंतिम सिद्धीकडे खेचला जातो. इतकी ही भक्तिमय सेवा विशुद्ध आणि परिपूर्ण आहे की एकदा माणसाने ती सुरू केली की तो बलपूर्वक, तो इतकी त्याला भगवंतांच्या सेवेविषयी, हरिनामाविषयी इतकी गोडी लागते की तो बलपूर्वक अंतिम सिद्धीकडे खेचला जातो. कधी कधी मनुष्य आपल्या सामान्य भौतिक कार्यांचा त्याग करतो आणि भावनावश होऊन भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतो आणि भक्तिमय सेवेचे प्रारंभिक आचरण सुरू करतो. अशा अपरिपक्व भक्ताचे, आता हे सगळं आहे, एखादा आला, त्यांनी ऐकलं,
भक्तीतलं त्यांनी भौतिक कार्य सोडली आणि लगेच भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला. हे त्यांनी सगळं भावनावश होऊन केलं आहे. आणि त्यांनी भक्ती सेवा सुरू केली. असा भक्त आहे, त्याला म्हटलं जातं अपरिपक्व भक्त आहे. अजून त्याची भक्ती पूर्ण झालेली नाही आहे. आणि पुढे म्हणतायत अशा अपरिपक्व भक्ताचे जरी पतन झाले तरी त्यामध्ये त्याची मुळीच हानी होत नाही. त्याने जेवढी भक्ती केली आहे ती कायम राहते, त्याच्यात हानी होत नाही. उलट आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार जो नियत कर्तव्यांचे पालन करतो परंतु भक्तिमय सेवा करीत नाही, त्या मनुष्याला काय लाभ होणार? तर प्रभुपाद इथे म्हणतात की एखादा माणूस आहे ज्यांनी वर्ण आणि आश्रमाचे नियम नीट पाळले, सगळे नियत कर्तव्य नीट केली, पण भगवंतांची भक्तीच केली नाही, भक्तिमय सेवाच केली नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? परत परत तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकूनच राहणार. जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास असल्यामुळे त्यांनी भगवंतांची सेवा ही केलीच पाहिजे. याप्रमाणे नवसाधक भक्त बद्दल प्रभुपाद आता सांगतायत की पुढील जन्मी हीन कुळात जन्मास आला तरीही यथावकाश ज्या ठिकाणी त्याची भक्तिमय सेवा खंडित झाली होती तेथून पुन्हा त्याच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. इथे नवसाधक भक्त म्हणजे मगाशी आपण वाचलं आधीच्या पॅरेग्राफ मध्ये की जो अपरिपक्व भक्त आहे, ज्याचं काय पतन झालं आहे, तर तो आहे तो पुढच्या जन्मी जरी अगदी गरीब कुळात त्याचा जन्म झाला तरीही त्याची भक्तिमय सेवा जिथून खंडित झाली होती 10% खंडित झाली आहे, तर आता पुन्हा त्याच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. 10% पूर्ण झाले, आता 11व्या टक्क्यापासून सुरू होते. भक्तिमय सेवा ही अहैतुकी आणि अप्रतिहता आहे. अहैतुकी अप्रतिहता अर्थात भक्तिमय सेवा म्हणजे कोणत्याही भौतिक कारणाची परिणिती नव्हे. असं नाहीये की कोणतं तरी भौतिक कार्य केलं आणि त्याच्यामुळे हा परिणाम झाला आणि भक्तिमय सेवा झाली, किंवा कोणत्याही भौतिक कारणामुळे भक्तिमय सेवेचा शेवट होत नाही. तसेच कोणत्याही भौतिक विघ्नामुळे ती म्हणजे भक्तिमय सेवा कधीच क्षीण होत नाही. भक्तिमय सेवा ही दिव्य आहे, आध्यात्मिक स्तरावर आहे. त्यामुळे भौतिक गोष्टीमुळे त्याच्यावर काही भौतिक कारणामुळे तिचा शेवट किंवा ती क्षीण होऊ शकत नाही. म्हणून भक्ताला भक्तिमय सेवेवर पूर्ण निष्ठा असली पाहिजे आणि त्याने कर्मी, ज्ञानी आणि योगी यांच्या मार्गांमध्ये विशेष स्वारस्य दाखवू नये. कर्मी, ज्ञानी आणि योगी यांच्यामध्ये निश्चितच अनेक सद्गुण आहेत. प्रभुपाद म्हणतात हो, त्यांच्यात आहेत निश्चित सद्गुण, परंतु भक्ताच्या स्वभावात हे सर्व सद्गुण आपोआपच विकसित होतात. यासाठी त्या भक्ताला विशेष असे परिश्रम करावे लागत नाहीत. श्रीमद भागवताचा 5.18.12 या श्लोकाचा आधार घेऊन प्रभुपाद म्हणतात, यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याच्या ठाई शुद्ध भक्तिमय सेवेचा विकास झाला आहे त्या भक्ताच्या ठिकाणी देवतांमध्ये आढळणारे सर्व गुण क्रमशः प्रकट होतात. जशी जशी मनुष्य भक्ती करायला लागतो, त्याचा जसा भक्तीमध्ये विकास होत जातो, तसं तसं त्याच्या ठाई देवतांचे सद्गुण क्रमशः हळूहळू प्रकट होत जातात. भक्ताला कोणत्याही भौतिक कार्यांमध्ये आस्था नसल्यामुळे तो भौतिक दोषांनी कलुषित होत नाही. त्याला दिव्य जीवनाची तात्काळ प्राप्ती होते. तथापि जो भौतिक क्रियांमध्ये संलग्न असतो, मग तो तथाकथित ज्ञानी, योगी, कर्मी, परोपकारवादी, राष्ट्रवादी किंवा इतर कोणीही असो, त्याला महात्मा स्तराची प्राप्ती होऊ शकत नाही. असा मनुष्य दुरात्माच राहतो. जे त्यांनी कोणतीही कार्य केली तरीही तो शेवटी ती कार्य इंद्रिय तृप्तीसाठीच करतो आहे, पण भक्त आहे तो भगवंतांच्या तृप्तीसाठी कार्य करतो आहे. त्यामुळे त्या भक्ताला दिव्य जीवनाची तात्काळ प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे, कारण तो भौतिक गोष्टींमध्ये कधीच त्याला आस्था नाहीये, आसक्ती नाहीये. असा मनुष्य जो आहे, जो भक्ती करत नाही आणि इतर कार्यामध्ये मग्न आहे, त्याने कितीही कार्य केली तरी त्याला
वैदिक शास्त्र दुरात्माच म्हणतं. भगवद्गीतेत 9.13 मध्ये सांगितलं आहे, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्मा भूत आदिमव्ययम्. हे पार्थ, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हे जे भक्त आहेत, महात्मा जन, त्यांनी भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे तिचा आश्रय घेतला आहे. भजंती अनन्य मनसो, ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे मग्न झालेले आहेत, युक्त झालेले आहेत. ज्ञात्वा, त्यांना ज्ञान आहे. काय? भूत आदिम अव्ययम, भगवंत सृष्टीचे आदी कारण आहेत आणि अविनाशी आहेत. ते म्हणून जाणतात की हे भगवंत असे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, असं भगवंतांना ते जाणतात. भगवंतांचे सर्व भक्त हे भगवंतांच्या दैवी शक्तीच्या आश्रयाखाली असल्यामुळे त्यांनी म्हणजे भक्तांनी भक्ती मार्गापासून भ्रष्ट होऊन कर्म, ज्ञान किंवा योग मार्गाचा मुळीच स्वीकार करू नये. भक्तांनी दैवी प्रकृतीचा, दैवी शक्तीचा आश्रय घेतला आहे, त्यामुळे त्यांनी या भक्ती मार्गापासून कधीच भ्रष्ट होऊन दुसरी ठिकाणी दुसऱ्या मार्गांचा स्वीकार करू नये. याला उत्साहात, निश्चयात, धैर्यात, तत्तत कर्म प्रवर्तनात, अर्थात उत्साह, निश्चय व धैर्याने भक्तिमय सेवेच्या नियमांचे आचरण करणे असे म्हणतात. या प्रकारे मनुष्य निर्विघ्नपणे भक्ती मार्गात प्रगती करू शकतो. या नियमा तत्वांचं पालन केल्यामुळे मनुष्य भक्ती मार्गात प्रगती करू शकतो. अशा रीतीने आपला हा 3रा श्लोक पूर्ण झालेला आहे. आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. श्रील रूप गोस्वामी की जय. हरी बोल.